कोळगाव वाशिम जिल्ह्यातल्या मालेगाव तालुक्यातलं एक दुर्गम गाव। इथं ओलिताची कोणतीही सोय नसल्यानं इथले शेतकरी कोरडवाहू शेतीच करतात। पारंपरिक पीक घेणाऱ्या इथल्या शेतकऱ्यांना शेती परवडत नव्हती। ही गोष्ट लक्षात आल्यावर कृषी विभागानं कोरडवाहू शेती विकास योजनेअंतर्गत गावातल्या शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसाय करण्यासाठी प्रोत्साहित केलं। राष्ट्रीय कृषी विकास योजनेत दुग्ध व्यवसायासाठी या गावाची निवड करण्यात आली। यातून गावातल्या 44 शेतकऱ्यांना अनुदान देऊन मशीनचं वाटप करण्यात आलं। या योजनेचा लाभ घेतलेल्या प्रयागाबाई बोबडेंचा संसार सावरलाय। पतीच्या निधनानंतर त्यांचं कुटुंब चालणं अतिशय अवघड झालं होतं, पण या योजनेचा लाभ मिळाल्यानं ते आता महिन्याकाठी 7 ते 10 हजार रुपयांची कमाई करतायत। पती वारल्याच्यानं आमच्यावर फार संकट आलं। कृषी वर्गातून आम्हाला म्हशी भेटल्या, त्याच्यापासून चांगलं झालं। 500 रुपये रोज भेटते, चांगली परिस्थिती चालू आहे। कृषी विभागाने यासाठी महिला आणि 80 गुंठ्यांपासून 2 हेक्टर पर्यंत शेती असलेल्या इच्छुक शेतकऱ्यांची निवड केली। या शेतकऱ्यांना घोडेगाव इथून म्हशी घेऊन दिल्या। त्याचा फायदा गावातल्या तरुणांनाही झालाय। आम्हाला म्हशी दिल्या राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत। एका म्हशीला त्यांनी आम्हाला 20,000 रुपये अनुदान दिलं। तर आमचं सध्या एका म्हशीचं 8 लिटर दूध, म्हणजे एका टायमाचं 8 लिटर दूध, असं 2 टायमाचं 16 लिटर दूध निघते। तर आम्हाला त्याच्यापासून 500 रुपये रोज येतात। 100 रुपये त्यातील खर्च जाऊन 400 रुपये आम्ही वजा करतो। त्यातील 200 रुपये आम्ही गिरीसाहेबाच्या पतसंस्थेला, म्हणजे 200 रुपये पर डे असे त्याच्याकरता ठेवतो आणि 200 रुपये आम्ही घरात वापरतो। म्हणून आज आम्हाला एक कृषी विभागाने चांगलं योगदान दिलं आणि आम्हाला चांगला रोजगार मिळाला। कोरडवाहू शेतीपासून वर्षभरात या शेतकऱ्यांना एकदाच पैसे मिळायचे। अनेकदा त्यांच्या उत्पादित मालाचा भाव पडला किंवा नैसर्गिक आपत्तीनं नुकसान झालं तर शेती तोट्यात जायची। पण गेल्या 3-4 महिन्यांपासून दुग्ध व्यवसायाच्या माध्यमातून त्यांना दररोज 200 ते 400 रुपयांचा नफा होतोय। रहिवासी हो मी, म्हणजे कृषी विभाग उपविभाग अधिकारी वाशिम यांच्यामार्फत माझ्याकडे 3-3.5 एकर जमीन होती। 2 म्हशी मिळाल्या आणि एका म्हशीपासून कमीत कमी 300 रुपये उत्पन्न आज रोजी मिळत आहे। म्हशीपासून आज 3 ते 4 महिने झाले म्हशी घ्यायला आम्हाला, आणि याच्यापासून रोजगार बी समजा कमी जमीन असल्यामुळं घरात 3-4 कॅन्डिडेट होते, एवढं चालत नव्हतं। आज 2 म्हशीपासून आम्हाला 600 रुपये दिवसाले कमीत कमी भेटतात। कृषी विभागाने ही योजना राज्यातल्या 20 जिल्ह्यात राबवली आहे। 2 एकर शेती असल्यास 1 जनावर आणि 5 एकर शेती असल्यास 2 दुधाळ जनावरं दिली जातात। यामध्ये अल्पभूधारक आणि महिला शेतकऱ्यांचाही समावेश आहे। कोरडवाहू होती आमचं काही 3 एकरात धकत नसे। कोरडवाहू असल्यामुळे आम्हाला लोकांची मजुरी करायला लागत आहे। आता आमच्या इथं म्हैस घेतली, कसं लेकरा बाळायचं धक्का लागलं आणि 200-300 रुपये रोज आम्हाला भेटायला लागलं, तर आमचं मस्त झाली। मार्चमध्ये या योजनेत कोळगावच्या 44 शेतकऱ्यांची निवड झाली। त्यातून शेतकऱ्यांना म्हैस खरेदीसाठी 20,000 रुपयांचं अनुदान मिळालं। त्यानंतर घोडेगाव आणि धुळ्यातून 78 जाफराबादी म्हशींची खरेदी केली। कोळगाव या ठिकाणी कृषी विभाग मार्फत जी योजना राबवल्या गेली, RIDP या योजनेअंतर्गत या गावात आपण यांना दुधाकरिता मुरा आणि जाफरा या जातीचे जनावरं दिलेले आहेत। मुरा किंवा जाफरा हे जनावरं देण्याचा एकच उद्देश की जास्त प्रमाणात दूध आणि चांगल्या क्वालिटीचं फॅट लागण्याच्या हिशोबानं या ठिकाणी आपण यांना जातवान जनावरं दिलेली आहेत। म्हैस खरेदीसाठी सरकारनं 14,07,000 रुपये अनुदान दिलंय, तर चाऱ्यासाठी 78,000 रुपये दिलेत। आज याच म्हशीपासून गावात दररोज 500 लिटर दूध अकोल्याच्या शासकीय डेअरीला जात आहे। अठ्ठ्याहत्तर शेतकऱ्यांना म्हशी देण्यात आल्या। म्हशी देताना ह्या जाफराबादी आणि मुरा याच जातीच्या फक्त देण्यात आल्या। शेतकऱ्यांनी स्वतः धुळे, घोडेगाव या बाजारातून म्हशी खरेदी केल्या। खरेदी करताना सुद्धा यांनी प्रत्यक्ष पहिल्यांदा म्हैस खरेदी करावी, पाहावी आणि त्यानंतर मग ती सिलेक्ट करावी। याप्रमाणे म्हशींची खरेदी झाली। हे अत्यंत चांगलं ब्रीड असल्यामुळे, जाफराबादी आणि मुरा असल्यामुळे दुधाचं प्रमाण खूप जास्त आहे, फॅटचं प्रमाण जास्त आहे। त्यामुळे ज्या गावामध्ये चहा प्यायला सुद्धा दूध मिळत नव्हतं, तिथे आज 700 ते 800 लिटर दूध बाहेरगावी विकल्या जात आहे। दुग्ध व्यवसायातून उभारी आल्यानं गावातल्या शेतकऱ्यांचा उत्साह वाढलाय।
गेल्या काही दिवसात गावात उत्पादित होणाऱ्या दुधावर प्रक्रिया करून त्याच्या पिशव्या बनवण्याची यंत्रणा बसवण्याचा गावकऱ्यांचा मानस आहे. इथं दूध संकलनाचा प्रोग्राम चालू करून इथं दूध डेअरीचा पॅकिंगचा प्लॅन्ट टाकण्याचं काम चालू आहे आणि हा लवकरच चालू होऊन त्यापासून मिळणारा सर्व दुधाचा पुरवठा संपूर्ण जिल्ह्यात पॅकिंग करून जिल्ह्यातल्या जिल्ह्यातच राबवण्याचा आमचा संकल्प आहे. राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत 100 हेक्टरवर पीक पद्धतीचा कार्यक्रम राबवायचा होता, पण गावात सिंचनाची सोय नसल्यानं बारमाही नफा देणाऱ्या दुग्ध व्यवसायाची निवड करण्यात आली. कोरडवाहू शेती असलेल्या भागात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसायाकडे वळणं गरजेचं आहे. दिवसेंदिवस देशात दुधाची मागणी वाढतीये. विदर्भात मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रातून पिशवीतलं दूध विक्रीसाठी जातं. त्यामुळे विदर्भात दूध धंद्यातली वाढती संधी लक्षात घेऊन इथल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात दूध धंद्यात उतरायला हवं. तसं केल्यास कोरडवाहू शेतकऱ्यांना उत्पन्नाची शाश्वती वाढेल आणि विदर्भातलं चित्र बदलण्यास नक्कीच मदत होईल, असा आशावाद कोळगावकरांनी दाखवून दिलाय. गजानन भोयर, साम मराठी, वाशिम.